ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रीती किंवा प्रेम ही देवाची भाषा आहे किंवा देवाची लँग्वेज आहे. कारण जो प्रीती करतो तो देवाच्या जवळ असतो. स्वतः परमेश्वराने आपल्याला एकमेकावरती प्रीती कशी करावी ती शिकवली आहे. आणि केवळ प्रीतीच एक असं साधन आहे की जे कठोर ते कठोर व्यक्तीचं जीवन देखील बदलू शकतो. ख्रिस्ताने एवढी प्रीती केली की त्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं. विशेष म्हणजे पापी लोकांसाठी समर्पित केलं. आणि त्याने केलेल्या बलिदानामुळे आणि त्याने जो प्रीती त्यांनी केली ती प्रीती इतकी महान होती की अनेक पापी लोकांचं परिवर्तन झालं. ज्यांनी त्याची प्रीती अनुभवली आणि ज्यांनी त्याची प्रीती आपल्या डोळ्यांनी पाहिली त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या पावलावर पाऊल घेऊन ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेऊन इतरांना देण्याचा प्रयत्न केला त्या त्या लोकांना देखील तोच अनुभव आलेला आहे. केवळ प्रीतीच मनुष्याच्या जीवनाचा कायापालट करू शकते. केवळ ख्रिस्ताची प्रीतीच मनुष्याला योग्य त्या मार्गावरती आणू शकते. आणि म्हणूनच आपण कधी कधी विचार करतो की मारण्याने किंवा द्वेष करून आपण इतरांचं परिवर्तन करू शकतो. पण तसं होत नाही. जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने प्रीती करतो कदाचित आपल्या पदरामध्ये तशी प्रीती पडणार नाही. कदाचित समोरचा व्यक्ती आपली प्रीती स्वीकारण्यासाठी अनुकूल देखील नसेल तरी सुद्धा ती व्यक्ती पात्र नसताना देखील जेव्हा आपण प्रीती करतो तेव्हा आपली ती प्रीती ख्रिस्ताप्रमाणे असते. कारण प्रीती करण्यासाठी देखावा करणारे लोक भरपूर आहेत, पण खऱ्या अंतःकरणातून प्रीती करणारे फार कमी आहेत. ज्याप्रमाणे कोलकात्याची मदर तेरेसा जिने कधी जात-पात पाहिली नाही परंतु सर्वांवरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती केली. कारण तिच्याकडे ख्रिस्ताची प्रीती होती. ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव तिने घेतलेला होता आणि म्हणूनच तीच प्रीती तिने सर्वांवरती केली. असिसिका संत फ्रान्सिसने देखील ख्रिस्ताची प्रीती याचा अनुभव घेतला आणि ती प्रीती इतरांवरती केली. आपल्या दुश्मनावरती मारेकरांसाठी प्रार्थना करून त्यांच्यावरती प्रीती करणे, त्यांच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करणे म्हणजेच खरी प्रार्थना असते आणि खरी प्रीती असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुंदर प्रकारे आपल्याला सांगत आहे की जुन्या काळामध्ये आपण पाहिलेलं होतं की लोक एकमेकांचा द्वेष करत होते. विशेष करून जे शत्रू आहेत त्यांच्यावर टीका करत होते. परंतु परमेश्वराने काहीतरी वेगळंच सर्वत्र बनवून टाकलं व सांगितलं एकमेकांसाठी प्रार्थना करा, आपल्या शत्रूसाठी प्रार्थना करा, त्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करा आणि त्यांच्यावरती प्रीती करा. कारण केवळ प्रीतीच मनुष्याचा कायापालट करू शकते. एका बाजूला सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो मार्ग होता द्वेषाचा, जो मार्ग होता कलहाचा, जो मार्ग होता मत्सराचा, जो मार्ग होता अहंकाराचा. परंतु ख्रिस्ताने तो मार्ग कधीच स्वीकारला नाही. ख्रिस्ताने मार्ग स्वीकारला तो म्हणजेच न्यायाचा, तो म्हणजे संयमाचा, तो म्हणजे प्रीतीचा, दयेचा, करुणेचा, नम्रतेचा. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रीती पुढे सगळ्यांच्या व्यक्तीचं हृदयाचं कायापालट झालं. आणि तीच प्रीती आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःवरती व इतरांवरती करण्यासाठी पाचारण करत आहे. सर्वच ती प्रीती करू शकत नाही, पण ज्याने ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेतला ते नक्कीच त्या मार्गावरती चालू शकतात. आपला देखील ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करता यावी, नम्रता धारण करता यावी, संयम बाळगता यावा, करुणामय हृदय मिळावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.